सर्व उपस्थित मान्यवर, परीक्षक आणि श्रोते यांना सस्नेह नमस्कार. आज आपण पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी जमलोय. पण खरं तर ही नुसती स्पर्धा नसून माणिकताईंची गाणी गाणं आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देता येणं हेच खूप भाग्याचं आहे असं मला वाटतं. आपणा सर्वांना तर माहीतच आहे की माणिक वर्मा प्रतिष्ठानतर्फे पात्र आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबरोबरच गायक आणि कलाकारांचा देखील सन्मान केला जातो. आणि आज या संस्थेच्या माध्यमातून कमी वेळेत माणिकताईंचे सर्व पैलू उलगडणारी गाणी सादर करायची हा उपक्रम अगदीच उल्लेखनीय आणि आव्हानात्मक वाटला. दी न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंच कोल्हापूर या संस्थेच्या वतीनं नवोदित कलाकारांकडून चतुरस्त्र गायिका माणिक वर्मा यांना आदरांजली देण्याचा हा आमचा प्रयत्न वाजवी पावा गोविंद या संकल्पनेतून करत आहोत. माणिकताई या महाराष्ट्राच्या अत्यंत लाडक्या गायिका. त्यांचं लोभस व्यक्तिमत्व, गायनाची सहज सुंदर प्रासादिक शैली आणि लढीवाळ सुरांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीताच्या क्षेत्रात सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. अगदी लहान वयातच अखिल भारतीय कीर्तीच्या शास्त्रीय संगीत गायिका म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांच्यावर संगीताचे संस्कार अगदी लहान वयातच झाले, कारण त्यांची आई उत्तम शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यामुळे पहिले धडे त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाले. नंतर सुरेश बाबू, हिराबाई बडोदेकर, बशीर खा, जगन्नाथबुवा पुरोहित अशा अनेक गुरूंकडून त्यांनी तालीम घेतली आणि स्वतःची अशी स्वतंत्र गायकी सादर केली. त्यांनी आग्रा, किराणा या दोन्ही घराण्यांच्या गायनशैलीमध्ये प्रावीण्य तर मिळवलंच, पण कोणत्याही एका घराणेशाहीत अडकून न पडता दोन्ही घराण्यांचा सुरेख संगम त्यांनी आपल्या गायनातून दाखवला. राग सादर करताना तो क्लिष्ट न करता सहज, सुंदर, सोप्या पद्धतीनं कळेल अशा त्या मांडायच्या. प्रत्येक स्वराचं नैसर्गिक सौंदर्य दाखवत बढत आणि उपज अंगानं राग म्हणण्याची खुबी त्यांच्या शास्त्रीय गायनात आपल्याला ऐकायला मिळते. त्यांनी जोगकंस, अडाणा, बागेश्री असे अनेक राग सादर केले. त्यातीलच बागेश्री रागावरील ही बंदिश सादर करण्याचा प्रयत्न करते गार्गी अभ्यंकर. नाडारो रंग मोपे, नाडारो रंग मोपे, नाडारो रंग मोपे, रंग मोपे, नाडारो रंग मोपे, नाडारो रंग मोपे, नाडारो रंग मोपे, नाडारो रंग मोपे, तंग बसन अंग अंग, तंग बसन अंग अंग, प्रगट होत ब्रिजवासी देखत सब रंग मोपे, नाडारो रंग मोपे, गम धम मगरे सरंग मोपे, सानी सानी ध मदनि सरंग मोपे, गम मद धनि नि सरंग मोपे, नाडारो रंग आ रंग मो आ रंग मो आ रंग
माणिकताई शास्त्रीय संगीताच्या मैफिली करत होत्या तेव्हा दुसरीकडे संगीत नाटकांची परंपरा देखील चालू होती आणि बालगंधर्वांच्या गायकीनं साऱ्या जगालाच भुरळ पडली होती. आणि जेव्हा श्रोते माणिकताईंच्या मैफिलीला यायचे तेव्हा विचारायचे की तुम्ही नाट्यसंगीत का गात नाही, तेव्हा माणिकताई म्हणायच्या, असं कोणी गा म्हटल्यानंतर कसं बरं गावं, त्याचा अभ्यास तर करायला पाहिजे. आणि मग जर नाट्यसंगीत शिकायचं झालं तर ते फक्त बालगंधर्व यांच्याकडूनच. पण काही कारणांमुळं त्यांना बालगंधर्व यांच्याकडून प्रत्यक्षरित्या शिकता आलं नाही. तेव्हा त्यांच्या सर्व रेकॉर्ड्स ऐकत त्यांनी एकलव्यासारखी साधना सुरू केली. त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक स्वर, प्रत्येक गायकी त्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. गाण्यातील लडिवाळपणा, गमकेच्या अंगानं ताना घेताना त्यातही गोडवा कसा आणायचा इतका बारकाईने अभ्यास केला. पण त्यांच्या गाण्याची कुठेही नक्कल न करता त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. आणि पुलंनी एकदा म्हटलं होतं की बालगंधर्वांची गायकी जर कोणी पुढं नेईल तर ती माणिकच असेल. आणि माणिकताईंनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या संगीत स्वयंवर नाटकातील हे पद सादर करण्याचा प्रयत्न करते श्रुती बोकील. नाथ हा माझा एकला नाथ
शिशुपाला भारी झाला वीर रुक्मिणी शिशु सम आणला नाथ हा माझा मोहितला नाथ हा माझा नाथ हा माझा नाथ हा माझा मोहितला. माणिकताईंनी शास्त्रीय उपशास्त्रीय गायनाबरोबरच अनेक गीतप्रकार सादर केले. असं म्हणता येईल की त्यांनी संगीत विश्वाला आपल्या गाण्यातून नवा आकार दिला. याचं कारण त्यांच्याकडे असलेली जिद्द आणि महत्त्वाकांक्षा. कुठल्याही एका प्रकारच्या चौकटीमध्ये अडकून न पडता त्या फक्त मुक्तपणे गातच राहिल्या आणि चतुरस्त्र गायिका माणिक वर्मा ही त्यांची ओळख बनली आणि त्यांच्या या स्वतंत्र शैलीवर सगळ्यांनी अगदी भरभरून प्रेम केलं. सच्चा, सात्विक, निर्मळ, लाघवी अशा अनेक विशेषणांनी त्यांचा गौरव केला जातो. त्यांनी देव पावला या चित्रपटासाठी प्रथमच पु ल देशपांडे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली कबीराचे विणतो शेले हे गीत गायलं. त्यानंतर उमज पडेल तर या चित्रपटासाठी घननिळा लढीवाळा, पुढचं पाऊल या चित्रपटासाठी जाळीमंदी पिकली करवंद ही लावणीसुद्धा तितक्याच ठसक्यात गायली आणि ग दी माडगुळकर लिखित गीत रामायणामधील सीतेच्या ओठी असणारी गाणी देखील माणिकताईंनी गाऊन अजरामर केली. त्यांनी गायलेलं आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातील ग दी माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि बाबूजींच्या संगीत संयोजनानं नटलेलं गीत सादर करते शर्वरी कुलकर्णी. हार्मोनियमचा थोडा आवाज. मी गुणगुणते अबोध काही बोल बोल डोलतो उरी हिंडोल डोलतो उरी हिंडोल 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 डोलतो उरी हिंडोल. कळी कळी उमलुनी आली आली तारका उतरल्या खाली खाली हिरवाळ दवाने धाली करी घमघुमता पारिजात ही डोल डोल डोलतो उरी हिंडोल डोलतो उरी हिंडोल. ओठांचा उघडी पडदा ये अटपुट दिडदा दिडदा ये अटपुट दिडदा दिडदा विस्तार स्वरांचा उमदा या गीताचा अर्थ मनाहून
माणिकताईंबद्दल सांगण्यासारखं बोलण्यासारखं खूप काही आहे. कारण कलाकार म्हणून त्या खूप मोठ्या आहेतच, पण माणूस म्हणून आणि एक श्रोता म्हणून देखील त्या खूप महान आहेत. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणं, हातचं राखून न ठेवता शिकवणं, इतका साधेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. त्यांच्या आयुष्यात खरं तर खूप चढउतार आले, पण खचून न जाता सुरांचे हात धरून त्यांनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं. त्यांचं नितळ आणि स्वच्छ मन असल्यामुळे त्यांचे सूरही अगदी तसेच. त्यांनी फक्त संगीताची उपासना आणि भक्ती केली. त्यांच्या भक्तिगीतातून असे काही भाव प्रगट होतात की साऱ्या जगाचा विसर पडावा आणि त्यांच्या भक्तीच्या रंगात रंगून जावं. त्यांची भक्तिगीतं ऐकताच मनात जो भाव निर्माण होतो तो म्हणजे सात्विकता. मंद समयीच्या उजेडात देवाचं रूप पाहावं, अगदी तसाच भाव त्यांची भक्तिगीतं ऐकताना येतो. त्यांनी गायलेलं अमृताची गोडी तुझ्या भजनात या गीतातून मनाला शांतता आणि आनंदाची अनुभूती मिळते. आणि हे गीत सादर करते चिन्मयी कुलकर्णी. अमृताची गोडी तुझ्या भजनात
डोळ्याचे नयनी काजळ, सूर मुरलीचे कानी कुंडल, मुग्ध मनाची करुणी ओंजळ, करीते अर्पण तुला. या न्यायानं आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या माणिकताईंनी नेहमीच रसिकांना भरभरून दिलं. आपल्या गाण्यातून प्रत्येक वेळी नवनवीन कसं देता येईल याचाच विचार केला. नवरत्नांमध्ये जसं माणिक या रत्नाला स्थान आहे, कोणी अंगठीत घालतं, कोणी गळ्यात घालतं, तसं गेली अनेक वर्ष सुरांचं हे माणिकरत्न प्रत्येकानेच आपल्या हृदयात धारण करून ठेवलंय. आणि पु ल देशपांडे यांच्या शब्दात सांगायचं तर माणूस आपला केव्हा होतो, जेव्हा आपल्या हृदयातलं आपण समोरच्याच्या हृदयात घालतो. आणि माणिकताईंनी या हृदयीचे त्या हृदयी हे सार्थ केलं. त्यांची सगळीच गाणी मनाचा ठाव घेणारी, त्यातील काही निवडक गाणी जसं की हात धरी रे हरी पहा आपण, त्या चित्त चोरट्याला रंग तुझा सावळा आणि येऊ कशी घनश्याम, ही गाणी भगवान श्रीकृष्णाच्या वर्णनाची आणि त्याचं भावविश्व उलगडून दाखवणारी. श्रीकृष्ण आणि बासरीचं जे नातं आहे तेच सुरेलपण माणिकताई आणि त्यांच्या गाण्यात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि ही जी गाणी आहेत त्या गाण्यांनी आजही आपल्या मनात घर केलंय. ती गाणी सादर करण्याचा प्रयत्न करतायत श्रुती, चिन्मयी आणि शर्वरी. गोपवधू मी तुळस मंजिरी, गोपवधू मी तुळस मंजिरी, एकच आशा, एकच आशा से अंतरी, पावन व्हावे तुझ्या मंदिरी,
प्रेमेचा आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ. सख्या रे किती रंगला खेळ, सख्या रे किती रंगला खेळ. सुरांच्या गिरक्या घेत जाणारं आणि निसर्गरम्य वातावरणात दोन जीवांच्या भेटीचं आणि प्रेमाचं वर्णन असलेलं गीत माणिकताईंनी खरंच सुंदर गायलंय. त्यांची अनेक भावगीतं आहेत. त्यातील सावळाचं रंग तुझा या गाण्यानं उच्चांक गाठला आणि माणिकताई अगदी घराघरात जाऊन पोचल्या. त्यांची गाणी वरवर ऐकायला खरं तर खूप सोपी वाटतात, पण तेच गाणं अगदी बारकाईनं ऐकलं तर इतक्या स्वरसंगती जाणवतात की आत्तापर्यंत ऐकलेलं गीत कसं बरं गायलं असेल असा अगदी प्रश्न पडावा. कारण प्रत्येक गाणी एकाहून एक सरस आहेत. प्रत्येक गाण्यातील सुरेलपण, मधुर शब्दोच्चार, मुरक्या, हरकती, ताना इतकी सारी वैशिष्ट्य असून देखील त्यांचं गाणं अगदी सहज सुंदर वाटतं. आणि अत्यंत अवघड वाटणारी गोष्ट सोपी करून दाखवणं हीच तर खरी कसोटी असते. आणि माणिकताईंनी ती कसोटी अगदी लीलया पार पाडली आणि कागदावर असलेलं गाणं त्यांच्या गायकीमधून, भावपूर्ण शब्दांमधून जिवंत झालं. असंच सुमधुर गीत ग. दी. माडगूळकर यांनी लिहिलेलं आणि बाबूजींचं संगीत संयोजन आणि जादुई आवाजानं भारलेलं वाजवी पावा गोविंद सादर करते गार्गी अभ्यंकर. शरदाचे चांदणे मधुवनी फुलला निशिगंध नाचतो गोपी जनवृंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद पैंजण ऋण सुणती पैंजण ऋण सुणती मेखला कटीवर किण किणती मेखला कटीवर किण किणती वाहते यमुना जळधुंद वाहते यमुना जळधुंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वारा झुळ झुळतो फुलांचा सुगंध दरवळतो वारा झुळ झुळतो फुलांचा सुगंध दरवळतो सांडतो भरुनी आनंद सांडतो भरुनी आनंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद धरुनिया फेर हरी भवती धरुनिया फेर हरी भवती गोजिरा गोपी गुण गुणती आगळा रासाचा छंद आगळा रासाचा छंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद आ वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा
वाजवी पावा गोविंद. माणिकताईंनी इतके गीतप्रकार अगदी लीलया गायले आणि आजही ती गाणी ऐकाविषयी हवी अशी वाटतात. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येण्यापूर्वी हार्मोनियम साथ करतायत अमित साळोखे, व्हायोलिन साथ केदार गुळवणी, तबला साथ संदेश खेडेकर, तालवाद्य गुरु ढोले, मार्गदर्शक डॉक्टर शीतल धर्माधिकारी आणि सौ गौरी कुलकर्णी, समन्वयक श्री प्रसाद कुलकर्णी आणि मी निवेदिका पल्लवी गोखले. ताई अनेक मैफिली करायच्या. आपली मैफल रंगतदार कशी असावी यासाठी अगदी विचारपूर्वक गाण्यांची मांडणी करायच्या. शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताबरोबरच भावगीतं, भक्तिगीतं अशी वेगवेगळी गीतं त्यांनी सादर केली. मात्र ठुमरी कधी गायली नव्हती. सहज एकदा गप्पा मारताना त्यांच्या पतीनं म्हणजे अमर वर्मांनी विचारलं की तू ठुमरी का बरं गात नाहीस. तेव्हा त्या म्हणाल्या, खरं तर सुरेश बाबूंनी मला एक सुंदर ठुमरी शिकवली आहे, पण मैफिलीत ती कशी गावी हे कळत नाही. माणिकताईंचा हा साधेपणा आणि शब्दांची येणारी अडचण लक्षात घेऊन अमर वर्मांनी त्यांना एक सुंदर ठुमरी लिहून दिली. त्यांनी ती मैफिलीत गायली. त्यांना ते शब्द खूपच भावले आणि ती एकच ठुमरी गाऊन त्या थांबल्या नाहीत, तर त्यानंतर त्यांनी विदुषी पद्मा शाळीग्राम आणि बेगम अख्तर यांच्याकडून ठुमरी शिकून घेतल्या. बनारसी, लखनवी, पंजाबी अशा सर्व प्रकारच्या ठुमरी त्यांनी गायल्या. प्रत्येक ठुमरीचा ढंग बाज शिकून त्यांनी ठुमरी श्रवणीय केली. भैरवी रागावर आधारित मत जय्यो राधे जमुना के तीर ही भैरवी सादर करते श्रुती बोकील. मत जयो राधे जमुना के तीर. मत जयो राधे जमुना के तीर. मत जयो राधे जमुना के तीर. मत जयो राधे जमुना
वाजवी पावा गोविंद या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास माणिकताईंच्या गाण्यानं असाच सुरू राहील. तेव्हा आम्ही सर्व कलाकार मंडळी आपली रजा घेतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. टाळ्यांच्या कडकडाटातच हा कार्यक्रम तुम्हाला किती आवडला हे कळलेलं आहेच. पण एक गोष्ट या कार्यक्रमाच्या मेंटॉरना इथे रंगमंचावर बोलावण्यापूर्वी मला सांगायची आहे की ह्या कार्यक्रमाची सुरुवात ज्या चीजेनी झाली भाग्यश्रीच्या ना, तर ती चीज राणी वसंतराव कुलकर्णींच्या क्लासकडे शिकायला जायची, रागदारी संगीत, शास्त्रीय संगीत. आणि त्यावेळेला वसंतराव कुलकर्णींनी तिला चीज शिकवली होती. माणिकताईंनी ती ऐकली भाग्यश्रीची. ना डारो रंग मोपे, पण ही कुमारांकडून ऐकून बऱ्याच जणांना माहिती आहे ना डारो रंग मोपे कुमार गंधर्व असं होतं. पण ही चीज माणिकताईंनी राणीकडनं शिकून घेतली. ही सांगायची गोष्ट म्हणजे जे पहिल्या कार्यक्रमाच्या निवेदनात सांगितलं गेलं, जे छान आहे ते कोणाकडनंही घ्यावं. बरं, इथे रंगमंचावर मी आता आमंत्रित करण्यापूर्वी फक्त सभागृहात बकुळ पंडित आले आहेत. मगाशीच त्यांचंही स्वागत करते. त्यांना फोन केल्यावर त्या म्हणाल्या मी आहे मुंबईत, मी येणार. या काय ते बसले. बरं, आता मी अशा व्यक्तींना या कार्यक्रमाच्या मेंटॉर, दोघीजणी आहेत मार्गदर्शिका, त्यातल्या प्रथमतः आमंत्रित करते शीतल धर्माधिकारी, ज्यांनी माणिकताईंच्या गाण्यावरच PhD केलेली आहे. आणि कोल्हापुरात जवळजवळ 35 वर्ष त्या स्वतः जे गाण्याचे कार्यक्रम करतात, ते माणिकताईंच्या गाण्याचे कार्यक्रम करतात. नकळत कोल्हापूरमधल्या रसिकांना, तरुण पिढीला पण त्यांच्याकडून माणिकताईंची गाणी ऐकायची खूप सवय आहे. मी फक्त आत्ता, कारण यांच्याविषयी मी खूप ऐकले. गेल्याच रविवारी त्यांनी कोल्हापूरला खूप मोठा कार्यक्रम केला माणिकताईंच्या गाण्यांवरचा. वंदना गेली होती त्या कार्यक्रमाला, आम्ही जाऊ शकलो नाही. पण मला एवढंच विचारायचं आहे, गेली 35 वर्ष त्या अव्याहतपणे हे विद्यादानाचं काम करत आहेत. पण हे करत असताना माणिकताईंच्या गाण्याविषयी आत्ता आम्ही आतमध्ये ऐकत असताना सुद्धा जे जाणवलं की जे काही कणस्वर लागायला पाहिजेत, आम्ही दोघे खूप बोलत होतो याविषयी. तर आणि ठुमरी कशी गावी, कसं हे इतक्या तरुण पिढीतल्या मुलींना शिकवणं, हे कसं काय साध्य झालं, हे एक विचारायचं आहे. आणि दुसऱ्या त्यांच्या मार्गदर्शिका आहेत गौरी कुलकर्णी. त्यांनाही मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दोघींनी मिळून नक्की काय आखणी केली होती हो या कार्यक्रमाची, की कोणी काय गाणी बसवायची आणि कोणी कुठली बसवायची? बोला. असा कार्यक्रम होण्यासाठी मी कित्येक वर्ष वाटच बघते असं म्हणा, की माणिकबाईंच्यावर कार्यक्रम या नवीन आणि तरुण पिढीकडून व्हायला पाहिजे, असं कोणीतरी करावं असं सतत वाटत होतं. आम्ही दोघी माणिक वर्मांच्याच म्हणजे काय म्हणतो आपण की भक्त असं म्हणा. हिच्या आईसुद्धा माणिक वर्मांच्या भक्त. आणि आम्ही दोघीही कोल्हापुरात बरीच वर्ष गायन सेवा करतो आहोत. ही स्वतः पण आकाशवाणीची मान्यताप्राप्त कलाकार आहे, मी स्वतः आहे. आणि शिवाजी विद्यापीठात ही संगीत विषयाची प्राध्यापिका आहे. मी प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये संगीत सेवा जवळजवळ 32 ते 35 वर्ष केलेली आहे. आणि संगीत नाटकं आम्ही बसवलेली होती. आता तुम्हाला माहिती असेल प्रसंजित कोसंबी हा आमचा कृष्णाचं काम करणारा आणि मुग्धा लाटकर ही
म्हणजे सुभद्रेचं काम करणारी, या सगळ्यांना जवळजवळ आम्ही सुभद्रेचे 13 ते 14 प्रयोग केले संपूर्ण महाराष्ट्रात. साहित्य संघात पण आमचा मुंबईला झालेला होता. आणि माणिक वर्मा हा विषय म्हणाल तर मी वयाच्या 5व्या वर्षापासून, म्हणजे माझ्या वडिलांनी 2च त्यावेळेला रेडिओच होते, पण माणिकबाईंची गाणीच ऐकायची असा अट्टहास घरातूनच होता. आणि मलाही स्वतःला ती माणिकबाईंची गाणी प्रचंड आवडायची. अजूनही ती मला म्हणावी तशी मला स्वतःला आत्मसात होत नाहीत याचं दुःख आहे. कारण खूप अवघड गाणी आहेत. प्रत्येक शब्दाला ज्या मुरक्या आणि बारीक बारीक ज्या जागा आहेत त्या खरोखर अभ्यासानेच होतात, अशी नुसती गाणी ऐकून होत नाहीत, हा अनुभव आहे. आणि कोल्हापूरला म्हणजे कलापूर का म्हणतात हे माननीय आमच्या श्रुतीताई सडोलीकर आहेतच तिथे, वामनराव सडोलीकर हे गाववाले आहेत आमच्या म्हणून आनंद आहे. तर त्यांचं खूप म्हणजे योगदान कोल्हापूरकरांना आहे. आणि आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. पहिल्यांदाच शुभदाताईंचा मला मेसेज आला, फोन आला की आपण एक संघ आपला घेऊन इथे यायचं आहे. आणि असं करत माणिकबाई म्हटल्यानंतर भरपूर गाणी त्याच्यामध्ये आहेत, पण नेमकी कुठली गाणी सादर करावीत आणि त्याच्यातले त्यांचे सगळे 5-6 प्रकार जे यावेत, हा जो अभ्यास होता. आणि माणिकबाईंनी जेव्हा लाईव्ह रेकॉर्डिंग म्हणजे त्यांचं मी ऐकलं, तेव्हा इतक्या बारीक जागा आणि एक एक गाणं 15-15 मिनटाचं रेकॉर्डिंग माझ्याकडं आहे. तुम्ही कधी कोल्हापुरात आलात तर मी नक्की तुम्हाला ऐकवीन की येऊ कशी घनश्याम 15 मिनटं म्हटलं आहे, घननिळा 20 मिनटं म्हटलं आहे. म्हणजे त्या ठुमरी अंगानं आणि कुठल्या कुठल्या अंगाने काय इतकं सादरीकरण, म्हणजे डोळ्यात पाणीच उभं राहतं. आणि शेवटी असं वाटतं ते ऐकल्यावर की आपण काहीच केलं नाही, आपण फक्त ऐकतोय, पण प्रत्यक्ष गळ्यातून ते येतच नाही. त्यावेळेला असं वाटतं आपल्याला किती येतंय, पण प्रत्यक्ष म्हणताना ते इतकं सोपं नाही आहे. त्या प्रत्येक शब्दाचे जे भाव त्यांचे जे आलेले आहेत आणि बारकावे जे आलेले आहेत, ते मला वाटतं आमच्या या आत्ताच्या ज्या तुम्ही गाणी ऐकलीत त्या तरुण पिढीने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याने न्याय थोडाफार का होईना दिला आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि 2 मिनटं मी आमच्या गौरी कुलकर्णींना. आमच्या पिढीने माणिकताईंची जी गाणी आम्ही बसवली ती आमच्या पुढच्या पिढींनी गावीत, बसवावीत, त्याचा अनुभव घ्यावा अशी आमची खूप इच्छा होती. त्यामुळे हा कार्यक्रम आणायचे आम्हाला मिळाला. त्यानिमित्त आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना इथे सादरीकरण करण्याची संधी मिळाली, त्यांना घडवता आलं. आम्ही माणिकताई नावाच्या महासागरात मुलांना सोडलेलं आहे. आता त्यांच्या हाती काय काय लागेल ते त्यांना खूप लाभदायक ठरेल ते. नमस्कार, धन्यवाद.